जर काही झालं नाही ना तर मी तुला उचलून घेऊन जाईन. कोणीतरी मारून टाकला. हा मेल आहे, नर. त्याच्या या मादेला कोणीतरी मारून टाकला. माझ्या भावाच्या या विध्वंसक तांडवाला कोणी का नाही थांबवत? त्या डोंगरावर पडलेली असेल. चला. दादासाहेब येत आहेत, मी जाऊ का? जा. See what you have done. बघ काय केलंस तू, बघ. ही मला दे. मी म्हटलं मला हा पक्षी दे. हे माझ आहे. मी ह्याची शिकार केली आहे. शिकार केलीयस तू? तो हिला मारून टाकलास. बघा साहेब, हे बघा हिच्या पायावरती काय लिहिलेलं आहे. बघा, ऑस्ट्रेलिया, सायबेरिया, इंडिया. कुठून कुठून आला होता हा जोडा आपला पाहुणा म्हणून, आणि तुम्ही पाहुण्यालाच मारून टाकलात. अतिथी परमेश्वराचं रूप असतो भाऊसाहेब. तुम्ही तर देवालाच मारून टाकलात. खामोश. बकवास बंद कर आणि हा पक्षी माझ्या हवाली कर. नाही. माहिती नाही हा वेडा आमच्या इलाक्यात कुठून आला. खूप झालं भाऊसाहेब, खूप झालं. आता हिच्यासारख्या अजून किती जनावरांचं रक्त सांडणार आहात तुम्ही? कितींना मारणार आहात सांगा? खामोश. मी म्हटलं खामोश. या राजपूतला जर राग आला तर तो तुलाही उडवून टाकेल. मारून जरी टाकलं बाबूसाहेब तरीही हा पक्षी मी तुम्हाला देणार नाही. थांब. थांब. थांब नाही तर गोळी चालवेन. बघू दे ना, काय करतोयस? अगं तिकडे रिकामा आकाश आहे, तिकडे काय बघतीयस? खूप काही. स्वर्गातल्या सुंदर अप्सरांना बघतीये. ग्रीन रूम मध्ये मेकअप करतायत. बहुतेक राजा इंद्राच्या दरबारात परफॉर्म करायला चालल्यात. हाय हाय, किती सुंदर आहेत. बघ बघ. नको नको, त्यातली एखादी तुला आवडली मग मी तर संपलेच. नाही, तू जशी आहेस तशीच छान आहेस. आता मला तुझ्याशिवाय कोणीच नाही आवडू शकत. खोटारडा. खरंच. हे सगळं काय होत आहे? काय खेळ चालू आहे हा? कमाल करताय तुम्ही. मी कलकत्त्याला चाललोय, काश्मीरला नाही. कलकत्त्यात बर्फ नाही पडत. इतक्या गरम कपड्यांचं काय करणार आहे मी तिथे? मला वाटलं तुम्हाला तिथे मीटिंग्सला जायचंय. हो, मजदुरांसोबत उन्हात बसून धूळ खाणार आहे मी. मी आधीच परेशान आहे, त्यात तुम्ही माझं डोकं खराब करताय. मागच्या वेळेस जर मी कलकत्त्याला गेलो असतो तर ही वेळच आली नसती. अहो, ती चेंबर ऑफ कॉमर्सची इमर्जन्सी मीटिंग बोलवली होती ना. आठवण करून देण्यासाठी खूप खूप आभार. नालायकांनी मध्यरात्री फोन करून झोपूही नाही दिला. कलकत्ताचे तिन्ही मॅनेजर पूर्णपणे नालायक आहेत. इथे इतके महत्वाचे व्यवहार करायचे आहेत.
माहित नाही काय होणार आहे. तुमची ती साहेबजादी कुठं आहे? सकाळपासून दिसली नाही ते. अहो ते जॉगिंगला गेली आहे. या घरात तर कुणाचंच डोकं सरळ रस्त्याने नाही चालत. आधीच हडकुळी असलेली मुलगी जॉगिंग करून स्वतःला रिड्यूस करतीये. जॉगिंग करता करता एक दिवस हवा होऊन जाईल. माझं म्हणणं आहे की ती इतकी रिड्यूस होऊन जाईल की दिसणार सुद्धा नाही. बंद करून टाका तिची ही जॉगिंग. अहो मी पण तिला तेच समजावत होते. अच्छा लवकर करा, मला उशीर होतोय. जाऊन नाश्त्याचं काय ते बघा, कपड्यांचं बघतो मी. निघा तुम्ही. हाय आई. श्यामली, तू कुठे गेली होतीस? मला वाटलं तू जॉगिंगला गेली होतीस. अविनाश बरोबर बाहेर गेले होते. तुझे बाबा खूप नाराज आहेत तुझ्यावर. ते कधी नाराज नसतात आई. श्श्श. आता तुम्हा लोकांनाच गौतम साहेबांची खूप काळजी घ्यावी लागणार आहे. हे तर आमचं भाग्यच आहे बाबा. तुम्ही अजिबात काळजी करू नका. चित्तरंजन साहेब, ते हॉटेल ग्रीन स्टारचे मालक आहेत ना दिलबाग राय, ते इन्सिस्ट करत होते की मी काही दिवस त्यांच्याकडे जाऊन राहावं. जर मी 2-4 दिवसांसाठी त्यांच्याकडे शिफ्ट झालो तर प्रॉब्लेम नाही ना? तर तुम्ही आम्हाला इतक्या लवकर कंटाळत की इथून शिफ्ट होण्याचा विचार करताय? काही चूक झाली आहे का आमच्याकडून? तुम्ही काय बोलत आहात चित्तरंजन साहेब? तुम्ही लोक तर माझी इतकी काळजी घेताय की आता तर मी काय बोलू. खरं तर मला वाईट वाटायला हवंय की कदाचित माझ्या येण्यामुळे तुमचा त्रास वाढलाय.